केंद्रातल्या मोदी सरकारला सत्तेत येऊन 12 वर्ष झाली. या 12 वर्षात या सरकारला जर कोणत्या एका मुद्द्यावर पराभव पाहावा लागला असेल तर तो मुद्दा म्हणजे महिला आरक्षण विधेयकाचा. एप्रिल महिन्यात मोदी सरकारनं लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयक मांडलं होतं. पण या विधेयकाआडून देशात डिलिमिटेशन करण्याचा सरकारचा प्लॅन आहे, असा आरोप विरोधकांनी केला. लोकसभेत हे विधेयक पास होण्यासाठी 2/3 बहुमताची आवश्यकता होती. पण एनडीएकडं तेवढं संख्याबळ नसल्यामुळं 12 वर्षात पहिल्यांदाच सरकारनं आणलेलं विधेयक लोकसभेत कोसळलं. हा पराभव भाजपच्या चांगला जिव्हारी लागलाय, कारण सरकारला काहीही करून 2029च्या लोकसभा निवडणुकीआधी देशात डिलिमिटेशन करायचंय. आता हे करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे संसदेतलं आपलं संख्याबळ वाढवणं. गेल्या काही काळापासून भाजपनं त्या दिशेनं आपली पावलं उचलली असून सर्व काही सुरळीत झालं तर पुढच्याच अधिवेशनात पुन्हा हे विधेयक संसदेत मांडलं जाईल अशा चर्चा आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळी विरोधकांनी हे विधेयक पाडलं होतं, पण यावेळी त्यांना हा चान्स मिळणार नाही असं बोललं जात आहे. पण आम्ही असं का म्हणतोय? 1.5 महिन्यात असं काय घडलं की पुढच्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात? यावेळी हे विधेयक पाडणं विरोधकांना जड जाईल असं का म्हटलं जात आहे? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. तर सुरुवातीला मागच्या 1.5 महिन्यात घडलेल्या काही घडामोडी सांगतो, ज्यांचा थेट संबंध भाजपच्या या प्लॅनशी आहे. सध्या देशाच्या राजकारणात गाजत असलेली बातमी म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधली फूट. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांचा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. बंगालमध्ये टीएमसीचे 80 आमदार आहेत, पण त्यापैकी जवळपास 60 आमदार त्यांचा वेगळा गट स्थापन करतायत. या गटाचं नेतृत्व आहे तृणमूलचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्याकडं. त्यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली असून त्यांच्यासमोर आपले मुद्दे मांडलेत. आमदारांचा हा गट लवकरच स्वतःला खरा तृणमूल काँग्रेस पक्ष घोषित करू शकतो. हा गट तृणमूल काँग्रेसच्या चिन्हावर सुद्धा आपला दावा ठोकण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे फक्त आमदारच नाहीत, तर तृणमूलचे खासदार सुद्धा ममता बॅनर्जी यांची साथ सोडण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसचे सध्या लोकसभेत 29 खासदार आहेत. सौमित्र खान यांच्यासारख्या भाजप नेत्यांनी दावा केलाय की यापैकी 19 ते 20 खासदार त्यांच्या संपर्कात आहेत. म्हणजे काय? तर समजा तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली तर आमदारांसोबतच पक्षाचे खासदार सुद्धा ममता बॅनर्जींना सोडून जाऊ शकतात. आता हे आमदार आणि खासदार कुठे जातील? ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करतील की तृणमूल काँग्रेसवरच आपला हक्क सांगतील, याबाबत अजूनही क्लिअरिटी नाही. पण या सगळ्यामध्ये शेवटी फायदा होणार आहे तो भाजपचाच. पश्चिम बंगालच्या भाजप नेत्यांनी सध्या तरी स्पष्ट केलंय की ते तृणमूलच्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देणार नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी भाजपचं तृणमूलीकरण कधीच होणार नाही असं म्हटलंय. पण याचा अर्थ या तृणमूलच्या नेत्यांची भाजपला आवश्यकता नाही असा होत नाही. लोकसभेत सध्या एनडीएकडे 292 खासदार आहेत. जर सर्व 543 खासदारांचा विचार केला तर 2/3 बहुमतासाठी लागणारा आकडा येतो 359. म्हणजेच एनडीएला हे बहुमत गाठण्यासाठी 60 ते 65 खासदार कमी पडतायत. त्यातही जर काही खासदार अनुपस्थित राहिले तर हा आकडा 50 ते 55च्या घरात येतो. आता विरोधी खासदारांपैकी किमान 25 खासदारांनी जरी भाजपला समर्थन दिलं तर सगळी समीकरणं बदलतील. कारण यामुळे फक्त एनडीएचं संख्याबळ वाढणार नाही, तर विरोधकांचं संख्याबळ सुद्धा कमी होईल. म्हणजेच 2/3 बहुमतासाठी लागणारा आकडाही कमी होईल. याचा अर्थ भाजपनं जर फक्त 25 खासदार आपल्या गळाला लावले तर लोकसभेत मोठा खेळ होऊ शकतो. इथेच तृणमूलचे हे 20 खासदार फार महत्त्वाचे आहेत. भाजपला जर लोकसभेत महिला आरक्षण सुधारणा विधेयक पास करून घ्यायचंच असेल तर तृणमूलच्या खासदारांची मदत लागणार आहे. सध्या तृणमूल काँग्रेसमध्ये ज्या काही घडामोडी घडतायत त्यानंतर हे बंडखोर खासदार आपल्या बाजूनं करण्यात भाजपला फारशी अडचण येणार नाही. समजा भाजपनं त्यांना पक्षात जरी प्रवेश दिला नाही तरी हे खासदार स्वतःचा वेगळा गट स्थापन करून भाजपला समर्थन देऊ शकतात. शिवसेना राष्ट्रवादीप्रमाणेच तृणमूल काँग्रेसमध्येही उभी फूट पडून मोठा गट भाजपला आपलं समर्थन देऊ शकतो. अशा परिस्थितीत एनडीएचं लोकसभेतलं संख्याबळ अचानक वाढेल. साहजिकच याचा फायदा भाजपला महिला आरक्षण विधेयकाच्या वेळेस होणार आहे. आता पश्चिम बंगालप्रमाणेच आणखी एक राज्य असं आहे जिथे मागच्या महिन्याभरात काही अशा घडामोडी घडल्यात ज्याचा फायदा भाजपला होताना दिसतोय. हे राज्य म्हणजे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा उलटफेर होऊन एम.के. स्टॅलिन यांच्या डीएमकेचा पराभव झाला, तर थलपती विजयचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला. निवडणुकीआधी डीएमके आणि काँग्रेस यांची आघाडी होती, पण निकालानंतर काँग्रेसनं डीएमकेची साथ सोडली आणि विजयसोबत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचा हा निर्णय डीएमकेला अजिबात पटलेला नाही. काँग्रेसनं आम्हाला धोका दिल्याचं डीएमकेचं म्हणणं आहे. खरं तर महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून डीएमकेच सर्वाधिक आक्रमक झाला होता.
या पक्षानं सुरुवातीपासूनच डिलिमिटेशनच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या मुद्द्यावरून स्टॅलिन यांनी प्रत्येक वेळी राहुल गांधी यांची साथ दिली आहे. डीएमकेचे लोकसभेत एकूण 22 खासदार आहेत. या सर्व खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात म्हणजेच काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं होतं. पण आता काँग्रेसनं डीएमकेची साथ सोडली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात डीएमके काँग्रेस पक्षाची साथ देणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. डीएमके सध्या एनडीए आघाडीतून बाहेर पडलाय. तो पक्ष एनडीए मध्ये जाईल याची शक्यताही नाहीये. अशावेळी डीएमके तटस्थ भूमिका स्वीकारू शकतो. डीएमकेच्या या भूमिकेचा फायदा शेवटी भाजपलाच होणार आहे. कारण जर डीएमकेचे खासदार अनुपस्थित राहिले तर बहुमताचा आकडा आपोआपच खाली येईल. यामुळे एनडीएला विधेयक पास करणं सोपं जाईल. आता हे लोकसभेचं झालं, पण राज्यसभेचं काय? तिथे सुद्धा एनडीएला 2/3 बहुमताची आवश्यकता आहे. राज्यसभेत सध्या एकूण 245 खासदार आहेत. त्या आधारे 2/3 बहुमताचा आकडा येतो 162 एवढा. हा आकडा एनडीएकडे आहे का? तर 1.5 महिन्यांपूर्वी हा आकडा गाठण्याची स्थिती एनडीएची नव्हती. पण 24 एप्रिलला भाजपनं एक मोठा गेम केला, ज्यानंतर सगळीच समीकरणं बदलली. भाजपनं ऑपरेशन लोटस राबवून राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे 10 पैकी 7 राज्यसभा खासदार आपल्या गळाला लावले. या खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यानंतर एनडीएचं संख्याबळ 148 एवढं झालं. याचा अर्थ 2/3 बहुमतासाठी एनडीएला आता फक्त 14 खासदार कमी पडतायत. पण जर आपण नॉमिनेटेड खासदारांचा विचार केला तर त्यांची संख्या 12 एवढी आहे. हे खासदार सहसा सरकारच्या बाजूनच मतदान करतात. अशा प्रकारे राज्यसभेत 2/3 बहुमतासाठी भाजपला फक्त 2 खासदारांची आवश्यकता आहे. इथं आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे 2/3 बहुमतासाठी 162 हा आकडा तेव्हा येईल जेव्हा सगळेच्या सगळे 245 खासदार मतदानासाठी उपस्थित असतील. जर उपस्थित खासदारांची संख्या 245 पेक्षा कमी असेल तर बहुमतासाठी लागणारा आकडा सुद्धा कमी होईल. अशा प्रकारे आम आदमी पार्टीत फूट पाडून भाजपनं राज्यसभेतलं 2/3 बहुमताचं गणित आपल्या टप्प्यात आणलंय. लोकसभेचा प्रश्न होता, पण तो सुद्धा तृणमूल काँग्रेसमधल्या फुटीमुळे आणि डीएमके काँग्रेस यांच्या तुटलेल्या आघाडीमुळे मार्गी लागल्याचं दिसतंय. यासोबतच महाराष्ट्रात पुढची 3 वर्ष निवडणुका नाहीत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरेंशी गेल्या काही काळातली भाजपची जवळीक वाढताना दिसते. महाविकास आघाडीत एखादी गोष्ट बिनसली किंवा शिंदेंना शह द्यायचा असला तर भाजप ठाकरेंना अजेंड्यावर घेऊ शकते. शिंदेंच्या शिवसेनेच्या आग्रहानंतर मुंबई महापालिकेमध्ये घेतलेले निर्णय फडणवीसांनी माघारी घेणं असेल किंवा आदित्य ठाकरे मोहित कंबोज भेट असेल, यातून ठाकरे भाजप जवळीक वाढताना दिसून आली आहे. ठाकरेंकडे असणारा 9 खासदारांचा आकडा मोठा आहे. राज्यात महायुतीला संख्याबळाची गरज नसली तरी केंद्रात ही गरज आहे आणि त्यासाठी भाजपच्या अजेंड्यावर आता ठाकरे येऊ शकतात. हाच विषय शरद पवारांचा सुद्धा आहे. राज्यसभेला शरद पवारांचं नाव उमेदवार म्हणून पुढे येत असेल तर उमेदवार न देण्याची भूमिका, दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळेंच्या व्याहींना विधान परिषदेची उमेदवारी देणं, यातून भाजपनं शरद पवारांच्या पक्षासोबत पूल बांधायला घेतलाय का, या चर्चा सुरू आहेत. त्यातही या आधी सुद्धा महत्त्वाच्या विधेयकांवेळीच शरद पवारांच्या पक्षाची भूमिका चर्चेत राहिलेली आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवारांच्या 8 खासदारांचा आकडा जोडून घेण्यासाठी पवारांचा पक्षही भाजपच्या अजेंड्यावर असू शकतो आणि ही गणितं जुळली तर पुढच्याच अधिवेशनात सरकार महिला आरक्षण विधेयक पुन्हा एकदा संसदेत आणू शकतं असं बोललं जात आहे. मात्र यावेळी हे विधेयक हाणून पाडणं विरोधकांसाठी अवघड काम असणार आहे. थोडक्यात काय, तर एप्रिल महिन्यात भाजपला जो पराभव पाहायला लागला त्याचा बदला अमित शहांनी अवघ्या 1.5 महिन्यात घेतल्याचं दिसतंय. पुढच्या अधिवेशनापर्यंत लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमधली समीकरणं बदललेली असतील. गेल्या वेळी ती विरोधकांच्या बाजूने होती, पण आता ती एनडीएच्या बाजूने झाल्याची दिसतायत. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? पुढच्या अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक संसदेत पुन्हा मांडलं जाणार का? याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.